नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन ही सिरीज आपली चालू आहे। ही अशी मिरची आहे, ह्या मिरचीला भावनगरी मिरची म्हणतात आणि ह्याची आता आपण सुक्की भाजी करणार आहोत। आता हे सुरुवातीला आपण धुवून घेणार आहोत। हे पहा, ही मिरची मी आता धुवून घेतलेली आहे। ही आता आपण मिरची आता चिरून घेऊ। हे पहा, ही अशी मिरची आहे ना, त्याचा देठ अगदी थोडासा काढायचा पुढं। हे असा, ही मिरची अशी तिरकी धरून मग कापून घ्यायची। हे पहा, अशी मिरची आपण तिरकी अशी चिरून घेतली। ही मिरची आपण अशी चिरून घेतलेली आहे, तिरकी अशी। आता अशाच पद्धतीने आपण सर्व मिरची चिरून घेऊयात। सर्व मिरची आपली आता चिरून झालेली आहे, ते आपण सारण बनवून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट मी 1 वाटी घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, 2 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून टेस्ट येण्यासाठी मी मटन मसाला टाकत आहे, 1 टीस्पून। नाही टाकलं तरी चालेल, हे मसाले टाकले ना की ते चव पण छान लागते। कांदा लसूण मसाला 3 टीस्पून। याच्यामध्ये मसाले तुमच्या आवडीचे सुद्धा काय घालू शकता आणि कमी जास्त सुद्धा करू शकता। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात, खूप छान लागते। आता हे असं मिक्स करून घेतलं ना की आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। 3 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात, 1 टीस्पून आणि अर्धा टीस्पून जिरं, कढीपत्ता आणि हे जे आपण सर्व मिक्स केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता आपले कोणी व्ह्यूअर्स आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या उज्ज्वला जर्नी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपली ही टिफिन सिरीज चालू आहे। तुम्हाला खूप हे टिफिन सिरीज उपयोगी येईल, कारण सकाळचं सुचत नाही काय आपल्याला डब्याला वगैरे करायचं, त्याच्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे। पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे, कारण हे जे सारण होईल ना त्याच्यानंतर ते चिकट होत नाही। शेंगदाण्याचा कूट असले की जे चिकट होतं, त्याच्यात तेल थोडंसं टाकून घेतलेलं आहे। ते आता छान परतून झालं की याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत। कारण या मिरचीची जी साल असते ना एकदम कडक असते आणि त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी जास्तच लागेल। मी 1 ते 1.5 वाटीवर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि मंद गॅसवरती भाजी शिजून घेऊ। दाण्यांचा कूट असल्यामुळं खाली पण चिकटतं, त्याच्यामुळं वरचीवर झाकण काढून पाहत जा की भाजी खाली तळाला लागली आहे का नाही। ही मिरची जर शिजणार असलेली नसेल ना तर थोडंसं त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात। अंदाजाने टाकायचं की आपल्याला मिरची शिजण्यासाठी किती पाणी लागेल। आता टिफिनला देण्यासाठी तुम्ही सुक्की भाजी करा, लपतपी करा,
किंवा भाकरीबरोबर तुम्हाला अशी ओलसर पाहिजे असेल तरी सुद्धा अशी भाजी करता येते पहा. भाजी शिजली नाहीये, पुन्हा झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात. भाजी शिजताना गॅस मी मंदच ठेवलेला आहे. झाकण काढलं की भाजी अशी सर्व बाजूनी हलवून घ्यायची. आपली भाजी तयार झालेली आहे आणि हे सुद्धा अशी शिजलेले आहे पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.